ज्या वेळेला दया काका जयरामच्या घरी गेले होते त्यावेळेला तू त्यांच्या घरी काय करत होतीस तारिणी? तारिणी, खरं बोल. जे काही घडलंय ते खरं खरं सांग. बोल. देवकी काकू जयराम काकांना भाऊ मानायच्या. ते आपल्या बाबांचे सुद्धा मित्र होते. बाबा इकडे आल्यानंतर देवकी काकूंच्या आयुष्यात नक्की काय घडलं हे बाबांना जाणून घ्यायचं होतं त्यांच्याकडून. खूप शोधण्याचा प्रयत्न केला. तू म्हणालीस आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे, पण काही त्याचा पत्ताच लागला नाही. अचानक काल मला त्याचा फोन आला. काय म्हणाले ते? मला तुम्हाला अर्जंट भेटायचंय. एक पत्ता पाठवला त्याने मला मोबाईलवर. मी त्याने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचलो आणि आज जाऊन बघतो तर जयराम जमिनीवर रक्ताच्या थारोळात पडला होता. आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा.